माझी वाईफ प्रेग्नेंट आहे आणि आज आम्ही निघालो होतो ॲनिमली स्कॅन करण्यासाठी. 5व्या महिन्यातील हा स्कॅन खूप इम्पॉर्टंट असतो. ॲनिमली स्कॅन हा 18 ते 22 वीकच्या दरम्यान केला जातो आणि यामध्ये बाळाच्या डिटेलमध्ये सोनोग्राफी केली जाते आणि काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील तर त्या प्रकारे डॉक्टर कन्सल्ट करतात. त्यानंतर आमचं स्कॅन झालेलं होतं आणि आम्ही गेलो होतो मेडिकलमध्ये, कारण पायलचं रेग्युलर व्हॅक्सिनेशन पण करायचं होतं फ्लू आणि इतर गोष्टींसाठी. तर व्हॅक्सिनेशन केलं आणि आम्ही पोहोचलो थोडंसं शॉपिंग करण्यासाठी. प्रेग्नन्सीमध्ये डाएटही खूप इम्पॉर्टंट असतो, त्यामुळे थोडं प्रोटीन रिलेटेड गोष्टी घेतल्या आणि आम्ही पोहोचलो घरी जाऊन बघतो तर काय पायल आल्याला झोपून गेली होती. प्रेग्नन्सीमध्ये लेडीजचं एनर्जी मीटर खूप खाली जात असतं आणि त्यानंतर रात्र झालेली होती आणि पायलच्या पायातले जोडवे मी बघत होतो, कारण ती त्या जोडव्यांना उतरायचा प्रयत्न करत होती. कारण प्रेग्नन्सीमध्ये तिचे पाय आता खूप सुजायला लागलेले होते आणि सुजायला लागल्यामुळे आता जोडवे उतरावे लागणार होते. बराच वेळ ट्राय केल्यानंतर फायनली जोडवे काढण्यात मला यश आलेलं होतं. प्रेग्नन्सीमध्ये होणारे सगळे बदल एक स्त्री आनंदाने सहन करत असते, कारण तिला आशा लागलेली असते उद्या येणाऱ्या त्या चिमुकल्या पावलांची. पायलमध्ये होणारे हे बदल बाहेरून बघूनच आम्हाला कसं तरी वाटत होतं आणि मी आणि सुनील विचार करत होतो, यार किती ग्रेट असतात ज्या लेडीज बाळाला जन्म घालतात आणि एवढे सगळे कष्ट सहन करतात. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब.